एकीकडे अशोक खरासारखा बंधू तो आलाय, आता संगमनेरमध्ये नवीन बंधू आलाय, त्याला अटक झाली आहे. परंतु हे दोन बंधू किंवा असे बंधू जे जन्माला येतात, कसं पाहतात? जन्माला येतात असं नाही, जन्माला कुणी येऊ शकतं. फक्त ताकद कुठल्या सरकारच्या काळामध्ये मिळते हे महत्त्वाचं आहे. भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांना अशा लोकांना, भोंदूबाबांना तिथं ताकद मिळते. पण सामान्य लोकांना ताकद मिळणार नाही. हा भोंदूबाबा जो खरा ते 10 वर्षापूर्वी त्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता. आत्ता त्याची जर प्रॉपर्टीची व्हॅल्यू बघितली, किंमत बघितली, 2000 कोटी रुपये. आता शेतकरी कष्ट करतो शेतामध्ये, कसं तरी त्याचं जीवन तिथं सुरू आहे. खूप शिक्षण घेऊन 10-15 हजाराची चुकून नोकरी आत्ताच्या काळामध्ये युवांना लागते. आणि हा भोंदूबाबा 2-2 हजार कोटीचा मालक, म्हणजे सत्तेतल्या लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय होत नसतं. आता काय झालं आहे की ते जे सगळे व्हिडिओ आहेत, सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर आले, पण नेत्यांचे व्हिडिओ काय बाहेर आलेत? आमचं मत नाही की सगळे व्हिडिओ बाहेर काढा, पण नेत्यांचे पूजा करतानाचे व्हिडिओ आहेत हे तुम्ही आत का ठेवले? नाशिकमध्ये 70 व्हिडिओ काढले होते हनी ट्रॅपचे, असं आम्हाला कळालं होतं. कुठे गेले व्हिडिओ? काय झालं त्या चर्चेचं? काय झालं त्या सर्व इन्व्हेस्टिगेशनचं? कुठंच काय नाही झालं. त्या व्हिडिओचा वापर कशासाठी केला? अधिकाऱ्यांचे व्हिडिओ होते, त्यानंतर नेत्यांचे व्हिडिओ होते, ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला गेला. खरातांचे जे व्हिडिओ आहेत नेते, ते सुद्धा ब्लॅकमेल. म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना फुटाणे, म्हणजे आपण टी व्हीवर पार बसून तिथं वाट बघतोय, आणि ह्या मोठ्या नेत्यांना काय तर अभय, आणि अभय कशासाठी? तर राजकीय कुठेतरी तडजोड व्हावी यासाठी. म्हणजे हे सगळं गलिच्छ राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, वारकरी समाजासंदर्भात प्रश्न सुरू आहे आता. भाजपने वारकऱ्यांना पुढे करून आंदोलन, महिलांना पुढे करून आपल्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं आहे. या दोन्ही आघाडीवर सत्ताधारी भाजप, हे राष्ट्रवादी म्हणा किंवा इंडिया आघाडीवर तुटून पडलेले आहे. तर आपल्याकडून कसं त्याला काउंटर केलं जातं? नाही बघा, वारकरी संप्रदायामध्ये जी खरी ताकद आहे ती फार मोठी ताकद आहे. एकता, समता, बंधुभाव ही सगळी शिकवण सर्व संतांनी आपल्या सर्वांना दिली. तुम्ही जर त्या काळामध्ये गेला तर तिथं ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा, महाराजांना सुद्धा तिथं काय कुठल्या लोकांनी त्रास दिला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ती जी विचारसरणी आहे ना, ती मनुवादी विचारसरणी, ज्या विचारसरणीली तिथं माऊली महाराजांना त्रास दिला होता. तुकोबारायांच्या बाबतीत सुद्धा त्रास कुणी दिला होता? तुकोबारायांना. ज्या काय सर्व गाथा आहेत त्या पाण्यात का तिथं विसर्जन करावं लागल्या, याचा कुठेतरी अभ्यास करावा लागेल. हे जो मनुवादी विचार आहे, जो संतांना सुद्धा सोडत नव्हता, तो आपल्यासारख्या सामान्य लोकांना कधी सोडणार आहे? त्यामुळे संघर्ष जो आहे तो संतांच्या विचाराचा विरुद्ध मनुवादाचा आहे. फक्त टेन्शन एवढंच आहे की मनुवाद पुरस्कृत जी काही लोक आहेत ते आता वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत, आणि ते मग जातीवाद, धर्मवाद, मारामारी, म्हणजे वारकरी संप्रदायाला आपण बघतो त्यात धारकरी आणणं, हे जे काही चाललंय ना, ह्याला कुठंतरी हे जे काही चुकीचा ताकद भाजपकडनं, त्यांच्या प्रेरित लोकांकडनं जी आता लावली जाते वारकरी संप्रदायामध्ये, एक वाद निर्माण केला जातो, ती जर तोडायची असेल तर नेते तोडू शकणार नाही. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये सामान्य नागरिक जे आहेत, जे संतांवर विचार ठेवून असतात, विठोबारायांवर विचार ठेवून असतात, अशीच लोक या मनुवादाला बाहेर काढू शकतात.